सोनुर्ली माऊलीच्या दीपोत्सव आणि जत्रेला सुरुवात। दक्षिण कोकणाचे प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या श्रीदेवी सोनुर्ली मंदिराचा जत्रोत्सव आज मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होत आहे। मध्यरात्री 12 वाजता देवीची पालखी काढून जत्रोत्सवाची सुरुवात झाली। देवीसमोर लोटांगण घालणाऱ्या भाविकांच्या उपवासाची सुरुवात दीपोत्सवानंतर होते। या देवीला केला जाणारा नवस हा लोटांगण घालून केला जातो। यावेळी लोटांगण घालणारे भाविक निर्जळी उपवास केला जातो। दूरवरून आलेले हजारो भाविक जय देवी सोनुर्लीच्या जयघोषात दर्शन घेत भक्तिभावाने ओटी अर्पण करत आहेत। सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावातील श्रीदेवी माऊलीची जत्रा लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे। या जत्रेला लाखो भाविक येत असतात। एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सोय केली जाते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला जातो। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, सावंतवाडी। खूप आनंद होतो। सलाप्रमाणे यावर्षी आम्ही तिघी एकत्र आलोय। मी विरारला असते। ह्या गावची मुलगी आणि स्पेशली गावकरांची मुलगी म्हणून मला खूप आनंद होतो। आणि या तयारी खूप जोरदार, आता पण जास्त तयारी चालू आहे। दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या माऊली देवीचा उत्सव आहे उद्या। आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने इथे दीपमाळी प्रज्वलित केली जाते आणि पालखी सोहळा आता होणार आहे। मंदिराच्या भोवती 5 फेऱ्या मारून आणि पुराण वाचन करून हा कार्यक्रम आज इथे होणार आहे। नमस्कार, मी मुकुंद गोविंद परब याच गावचा रहिवासी आहे आणि या गावचे आम्ही पहिले मानकरी आहोत। सांगायला अभिमान वाटेल की आमचं गाव हे सोनुर्ली गाव, याला दक्षिण कोकणचं पंढरपूर असं म्हटलं जातं। कारण ही जी जत्रा आहे ही लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे आणि या जत्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनंच नव्हे तर देशभरातनं भाविक या ठिकाणी येत असतात। ही लोटांगणाची जत्रा ही आई नवसाला पावणारी आहे आणि हाकेला धावणारी अशी आहे। ही मायेची माऊली आहे। ही जी माऊली देवी आहे ही सर्वांवर माया धरते म्हणून हिला मायेची माऊली असं म्हटलं जातं। आणि या देवीचा जत्रोत्सव संपन्न होतोय। प्रमुख जत्रोत्सव जो आहे तो उद्या संपन्न होणार आहे। पण आजच्या दिवशी पाहिलं असेल तर आज दिनांक 5 नोव्हेंबर आहे। या दिवशी जी पालखी आहे ती कुळघराकडनं देवळापर्यंत येते आणि देवळापर्यंत आल्यानंतर या ठिकाणी महिनाभर एक ग्रंथवाचन केलं जाते। ते ग्रंथवाचन केलं जातं आणि त्यानंतर देवीच्या समोर जो दीप आहे, दीपोत्सव साजरा केला जातो, दीप पाजळला जातो। हा उत्सव असतो आणि या ठिकाणी देवीच्या मंदिराला 5 फेऱ्या घातल्या जातात पालखी सहित आणि त्यानंतर जे लोटांगणवाले आहेत त्यांचा उपास खऱ्या अर्थानं सुरू असतो। लोटांगण घालण्याची प्रथा कधीपासून सुरू झाली हे तर नक्की सांगू शकत नाही, कारण या देवस्थानचा इतिहास लिहिलेला गेलेला नाही आणि तो कोणी सांगू पण शकत नाही असा इतिहास आहे। लोटांगणाची जी प्रथा आहे तो अगदी निर्जली 24 तास अशा प्रकारचा उपवास असतो। हा उपवास म्हणजे आता पालखी निघाल्यावर रात्री आंघोळ करायची, पुन्हा सकाळी उठल्यावर आंघोळ करायची आणि लोटांगणात जाताना पुन्हा सुचिर्भीत होऊन नवीन वस्त्र घालून या लोटांगणासाठी निघायचं आहे। त्या दरम्यान आपल्याला कुठेही जर वाटलं असं तर फक्त विहिरीवर जाऊन आपण 3 घोट पाणी पिऊ शकता। एवढा 24 तास कडक अशा प्रकारचा उपवास असतो हा लोटांगणाचा उपवास। हा भाविक, पुरुष भाविक आणि महिला भाविक, जे पुरुष भाविक आहेत ते अगदी लोळत देवीच्या एका मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा करतात आणि ज्या महिला आहेत त्या उभ्या राहून केस सोडलेल्या अवस्थेत प्रदक्षिणा करून हे लोटांगण करतात। हे लोटांगण घालणारे जे भाविक आहेत ते सालाबाद घालणारे म्हणजे दरवर्षी घालणारे पण आहेत आणि देवीने आपली इच्छा पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी तिचा नवस फेडण्यासाठी देखील हे लोटांगण घातलं जातं आणि ह्याच्यातली बरीचशी लोटांगणं जी असतात ती नवस फेडण्यासाठी घातली जातात।